काव्या, मला नाही कल्पना सुचली. आपण आपल्या बसेस ना या फक्त बायकांसाठी ठेवायच्या. स्त्रीला एकटीला प्रवास करताना अनेक अडचणी येतात, असुरक्षित वाटतं आणि म्हणूनच आपली बस सेवा ही फक्त आणि फक्त बायकांसाठी असेल. आपण त्यांच्या सहली काढू, त्यांना देवदर्शनाला नेऊ, फक्त बायकांसाठी. आणि काव्या, ज्या मार्गावरून राजू पाटील ट्रान्सपोर्टच्या बसेस धावत नाहीत ना, त्याच मार्गावरून सौभाग्यवती राजू पाटील ट्रान्सपोर्टच्या बसेस धावतील. काय? कधी कधी विचार केला हा सगळा आई? खरं सांगू तुला, अनेक वेळा माझ्या मनात हा विचार यायचा ग, पण यांना कधी बोलून नाही मी दाखवला. कारण त्यांनी हा प्रस्ताव उडवूनच लावला असता ना, म्हणून कधीच काही बोलले नाही ग मी कुणाशी. आता बोलायचं सुद्धा नाही, अंमलात आणून दाखवायचं. सौभाग्यवती राज पाटील ट्रान्सपोर्ट, लेडी स्पेशल. काव्या, काव्या, काहीतरी खायला आण प्लीज, खूप भूक लागली आहे. काहीतरी चिवडा वगैरे काही पण चालेल. काव्या, यार सतत काव्याचंच नाव काय ते तोंडात. बिचारा एकटा पडला असणार रे अगदी. जाऊ दे, विचार करू नकोस आता जास्ती. हा, घे चहा घे, बरं वाटेल तुला. घे. आता तुझी आई आणि बायको सोडूनच गेल्या म्हटल्यानंतर मलाच काळजी घ्यायला लागणार ना रे तुझी. थँक्यू काकी. ऐका, काकी, पायाला काय झालंय? हा, पायाला अरे ते बाळ बरोबर खेळत होते ना तेव्हा लचकला. पायाचं काय रे रितेश, लगेच बरा होईल, पण राजपाटलांची कंबरच लचकल्यासारखं झालंय. म्हणजे? अरे तुझी आई आणि बायको ट्रान्सपोर्टचा बिझनेस सुरू करणार आहेत. काय? या दोघी ट्रान्सपोर्टचा बिझनेस? काकी, कसं शक्य आहे? का शक्य नाही? हा, अरे मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलंय रितेश. लोक काय म्हणतील कोणास ठाऊक, मला एक कळत नाहीये, त्यांना ट्रान्सपोर्ट शिवाय दुसरं काहीच सुचलं नाही का रे? हा, आता समोरासमोर येतील ना राजपाटलांच्या प्रतिस्पर्धी म्हणून. म्हणजे आपल्या घरातले वाद जगासमोर जगजाहीर झाले म्हणूनच समज. नाही नाही, मला तर वाटतंय ना त्या दोघींना नेमकं हेच हवंय. नाही 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 काकी, काहीतरी कन्फ्युजन आहे. असं नाही होऊ शकत. अरे असंच होतंय रितेश, खरं तेच सांगते मी. मुळावरच उठल्यात आपल्या. त्यांना ना राजपाटलांना बर्बाद करायचं, खरंच. ह्या दोघी इतक्या घमंडी आणि हेकेखोर आहेत ना, आपण काहीही करू शकत नाही. काव्या, तुला कळलं? मला तुझीच आठवण येत होती रे. काव्या, प्लीज प्लीज, माझा जरा जरी विचार करत असतेस ना तू, तर अशी वागली नसतीस. रितेश, तू काय बोलतोयस? तू काल पण. काव्या, प्लीज 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 बंद कर हे सगळं. काय चाललंय तुझं?
ट्रान्सपोर्ट? आय मीन सिरियसली ट्रान्सपोर्ट? अरे अण्णांचं अख्खं आयुष्य गेलंय त्यात आणि आता त्यांना धडा शिकवायला तू त्यांच्याच बिझनेस मध्ये उतरतेस. ते कुठे तुझ्या डोक्यात हा सगळा मूर्खपणा? काय वेळी झालीस का तू? इतकं तुच्छपणे बोलण्याची काही गरज नाहीये रितेश. तुला सगळं काही कळेल हळूहळू. जरा धीर धर. धीर म्हणजे? हे धीर म्हणजे काय आहे? अरे यार काय बालिशपणा लावलाय तुम्ही. काव्या, बिझनेस करणं म्हणजे म्हणजे खाऊ नाहीये. आणि तू आमच्या विरोधात सिरियसली काय चाललंय तुझ्या डोक्यात? रितेश, तुला जसं वाटतंय ना तसं खरं काव्या, हे बघ मला ना सगळं खूप व्यवस्थित कळतंय. हे आतापर्यंत सगळं ठीक होतं तुझं, पण बिझनेस सिरियसली ते आमच्या समोर? अगं इतकी पण शहाणी समजू नको स्वतःला. हे सगळं करून ना तू पण खड्ड्यात जाशील आणि आईला आम्हाला पण सगळ्यांना बुडवशील. पुरे. जी चूक यांनी केली ना ती चूक तू करू नकोस. नाही बरोबर आहे, एखादा माणूस नसतो हुशार, पण केवळ ते बाई आहे म्हणून बिनडोके असं समजू नकोस. नाही नाही, तुझी चूक नाहीच आहे म्हणा. चूक सगळी माझीच आहे. कारण मीच तुझ्यावर कधी असे संस्कार केले नाहीत. मी स्वतःला कमी लेखत राहिले कारण माझा नवरा मला कमी लेखत होता. आदर्श बायको, आदर्श सून अशी नसते हेच मुळात मला उशिरा कळलं रे. पण तू मात्र असं करू नकोस. मी माझी चूक सुधारते आणि मी जे करते ना ते योग्यच करते. ग्रेट. ठीक आहे मग मला पण हे अण्णांना सांगायलाच पाहिजे. यार काय हट्टीपणा लावलाय हा. आई एवढा अडेल तट्टूपणा करेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. ऑब्विसली काव्यानेच टाकलं असेल हे सगळं तिच्या डोक्यात. आई अगोदर असं कधीच करत नव्हती. अरेंगेतून कबड्डी पर्यंत ठीक होतं, पण आता बिझनेस सिरियसली कळतंय का हिला काय करतंय ते? मला तर काहीच डायजेस्ट होत नाही. अरे काय समजतात काय या दोघी जणी स्वतःला? त्यांची एवढी हिंमत वाढली आहे? वाड्याबाहेरच्या अडगळीच्या खोलीत जाऊन राहिल्या काय या? यांना वाटतं की आपण वाडाच बांधलाय, अख्खं जग जिंकणार आहोत आपण. अण्णा, हे तर आपल्या जीवाशी आलंय. मार्केटमध्ये जर बातमी पसरली ना तर अब्रू जाईल आपली सगळी. राज पाटलांची पूर्ण इज्जत धुळीला मिळेल. लोक 100 प्रश्न विचारतील, काय काय आणि कोणाकोणाला कशी उत्तर द्यायची आपण, काय सांगायचं त्यांना? हा, अण्णांची बायको अण्णांची सून वेगळ्या राहतात असं सांगायचं आपण? बाई अण्णा, आता कसं व्हायचं आपलं? थांब वहिनी. प्रथमेश, रितेश, तुम्ही एक काम करा. या कोणकोणत्या डीलर्सना जाऊन भेटल्यात ना त्यांना तुम्ही जाऊन भेटा. आणि जे काही 4-5 डीलर्स शिल्लक आहेत त्यांना जाऊन भेटा स्वतः आणि तंबी द्या. आणि सांगा की कोणतीही बस यांना भाड्यानं किंवा विकत देऊ नका. आलं तुमच्या लक्षात? हो अण्णा. विघ्नार्था, खूप मोठं पाऊल उचलतोय आम्ही. बस डीलरकडे चाललोय नवीन कामाचा शुभारंभ करायला. तुला ठाऊकच आहे आम्ही सगळं का करतोय. तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असते. बाप्पा, लक्ष ठेव रे. चलाई, ऍडव्हान्स द्यायचा आहे ना, डीलर वाट बघत असते. हो चल. थांब, मी आले तोपर्यंत बाकीचं बघतो. ये. इतकं भारी वाटतंय ना, आपण आपली बस बुक करायला चाललोय. मलाही. पण पोटात गोडाही आलाय ग काव्या. जायच्या आधी आपण
आबांना आणि आईजींना नमस्कार करून जाऊया हा. हो. हं? मी आलेच ठेव. चल 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 चल. कुलूप घेतलंयस ना. हो. बघताय नाही, सगळं बिचाऱ्या प्रणालीताईंवरच पडतंय. जीव तुटतोय ग माझा. बिचारी एकटीच सगळं करते. काव्या काकी किती बरं वाटतंय तुम्हाला बघून. तुम्ही परत आलात. येऊच का इतक्यात? नाही नाही अजिबात नको. तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करा आणि मगच परत या. हो ना प्रणालीताई, आजपासून आम्ही आमच्या कामाला सुरुवात करतोय. खरंच ऑल द बेस्ट. तुम्हाला यश मिळू दे आणि नक्की मिळेल. पाठीपळ आली तुझ्या. सगळं काम तुझ्यावरच पडतंय ना. पण अजून फक्त काही दिवस. आम्ही येतोच बघ लवकर या घरात. मग सगळी कामं मी करेन आणि तू अगदी आराम कर. हं? साळुंक्याची मीटिंग 4 वेळा पोस्टपोन झालेली आहे. आज कुठल्याही परिस्थितीत पाहायला पाहिजे. काय चाललंय प्रणाली? आज चल. या परक्या लोकांशी का बोलतेस तू? कोणी यांच्याशी बोलता कामा नये. आणि जो कोणी बोलेल त्याला सुद्धा बाहेरचा रस्ता धरावा लागेल, लक्षात ठेव. चल. उगीच तिच्या अंगावर नका ओरडू. आम्ही आबांचा आणि आईजींचा आशीर्वाद घ्यायला आलोय. कशासाठी? आधी लाथा मारायच्या आणि मग नमस्कार करायचा. काही गरज नाहीये. निघा तुम्ही. प्रथमेश, प्रणालीची काळजी घे रे. सगळं काम तिच्या एकटीवरच पडतंय. ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुमच्या सल्ल्याची गरज नाही आम्हाला. अण्णा, साळुंखे बरोबरची मीटिंग आपण आजच करणार होतो, पण आता पुढे ढकलायची नाही. डोंट वरी, आम्ही पैसे आणले आहेत ऍडव्हान्सचे. हे बघा, त्याची काही गरज नाहीये. तुम्हाला जी बस हवी होती ना, ती बस गेली. गेली? अहो आपलं बोलणं झालं होतं ना काल. अशी कशी गेली? हे बघा ताई, बिझनेस आहे. तुमच्यापेक्षा समोरच्याने डबल ऍडव्हान्स दिला, द्यावी लागली बस. अहो पण तुमच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? तुम्ही काल आम्हाला शब्द दिला होता. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही आम्हाला दुसरी बस दाखवा. माफ करा, मी तुम्हाला कोणतीही बस देऊ शकत नाही. म्हणजे मला वाटलं होतं मिस्टर राजपाटी साहेबांना बस हवी आहे, म्हणून मी बस द्यायला तयार झालेलो. पण मी तुम्हाला बस देऊ शकत नाही. याला काय अर्थ आहे? चल काव्या, आई वाद घालण्यात काही अर्थ नाहीये. उठ. चल चल. धन्यवाद. चल.
हा साहेब, त्या दोघी आल्या होत्या, त्यांना मी माझी बस दिली नाहीये. इथेच होय? काम अर्धवट टाकून झोपली आहेस तू? चल उठ, उठ. अगं आजी, ती आराम करते, तिला बरं वाटत नाहीये म्हणून. आरडाओरडा नको करूस, आराम करू दे तिला. हो, आज फारच पुळका आलाय तुला तिचा. आणि काम कोण करणार आहेत? पडली आहेत ती. तू करशील तसं, पण तू काही कामच करत नाही. सगळं काम बिचारी माझी मम्मी एकटीच करते. आगाऊपणा करायचा नाही पार्थ. आगाऊपणाने बोलायचं नाही, कळतंय ना? आणि हे सगळं माझ्यामुळे नाही, तुझ्या त्या लाडक्या काव्या काकू आणि सुभद्रा आजीमुळे वेळ आली हिच्यावर. आणि माझं नाव अजिबात घ्यायचं नाही, कळतंय? जास्तच बोलायला लागलायस तू आजकाल. तू उठ ग, चल उठ, उठ 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 आणि सगळ्यांसाठी चहा कर. चल उठ, उठ. अगं आजी, झोपू दे ना. गप्पा बस तू. चल सगळ्यांसाठी चहा कर. आंबा टाकून लोळत पडायचं नुसतं. चल अभ्यास कर आणि बडबड करायची नाही जास्त. खरंच आजी खूप बॅड आहे. हॅलो. हो हो, मीच तुम्हाला फोन ट्राय करत होते, तुमचा नंबर बिझी आला. आम्हाला ना बस हवी आहे भाड्यावर. 25 सीटर चालेल सुरुवातीला. हो, काव्या राज पाटील. म्हणजे हॅलो हॅलो, कट झाला का कट केला? नेव्हर माइंड. हॅलो, नमस्कार. आम्हाला ना एक 25 सीटर बस हवी होती भाड्यावर. हो, मग आम्ही येऊ का भेटायला? अपॉइंटमेंट? हो, नाव लिहून घ्या ना. मिसेस काव्या राज पाटील. हा म्हणजे हॅलो. काय झालं? आई, कोणी आपल्याला बस द्यायलाच तयार नाही आहो. नाव ऐकूनच फोन ठेवतायत. माझ्या मनात जी शंका येते, तुम्हालाही तेच वाटतंय काय? हो, ह्यांनी सगळ्या बस डीलरना सांगून तर ठेवलं नसेल ना की ह्या दोघी जर तुमच्याकडे आल्या तर ह्यांना बसेस द्यायच्या नाही. अगं, पण अजून आपल्या व्यवसायाला सुरुवात पण झालेली नाहीये. आपल्यापासून काय धोका असणार आहे यांना? हेच ना. कोण आहे चोर? कोण आलंय? कसा आहेस तू पार्थ? तुला माहितीये, सगळ्यात जास्त तुला मिस करत होतो आम्ही. हो, मी पण. तुम्हाला आयडिया सांगायचीस ना, मला खूप मजा यायची. पण आता घरात खूप डेंजर वातावरण झालंय. आकर 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 आकर. आ आ आ आ आ आ. आवडला ना? पण आमचं घर लहानसंच आहे बरं का, त्यामुळे आमच्याकडे फक्त पोळीचा लाडू मिळणार आता. म्हणजे कसं की चिवडा, चकली हे काही नाही बाई आता आमच्याकडे. नाही, पण मला तर आवडलं. सुभद्राजी, मला तुझी खूप आठवण येत असते ग. आधी तू सगळं काम एकटीच करायची आणि तू गेल्यापासून मम्मी सगळं काम एकटी करते. आजी तुला मदतच करत नाही. तुम्ही दोघं चला ना माझ्यासोबत घरी. पार्थ, आम्हाला अजून खूप वेळ आहे बाबा त्या घरी यायला. मम्मी, असं करू का? मी मम्मीला इकडे घेऊन येतो राहायला.
पार्थ, तुला तुझ्या मम्मीला आराम द्यायचा आहे ना? हो तिला ताप आलाय. मग एक गंमत करशील तू? हो हा, हे जाऊन तू आईजींना सांगशील? हो मी नाही घाबरणार. पण हे वर्क होईल का? होणार, नक्की होणार. ये. चला तर मी जातो. बाय बाय. लाडू आकर आकर आकर. आपण घेऊन जातो. अरे ये हं परत लाडू खायला. बाय. आई, सुभद्रा गेली.